आपल्याकडे भारत देश हा चहाप्रेमी देश आहे आणि प्रत्येक माणूस दिवसातून 2-3 वेळेला तरी चहा पितो. आणि जे घराबाहेर कामानिमित्त पडलेले लोक असतात तर त्यांच्यासाठी तर चहा हा अनिवार्य असतो आणि ते दिवसभरातून किमान 4 ते 5 पेक्षा जास्त कप चहा पितात. आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी चहाचे स्टॉल्स असतील किंवा चहाचे ज्या टपऱ्या असतील त्या ठिकाणी जर तुम्ही जाल तर तुम्हाला बघायला मिळेल की सर्रासपणे अशा प्लास्टिकच्या कप मधून तुम्हाला चहा दिला जातो. तर हा प्लास्टिकचा कप इतका घातक आहे की याच्यामध्ये आतला जो लेअर असतो तो मायक्रोप्लास्टिकचा असतो आणि हे मायक्रोप्लास्टिक 3 ते 4 मिनिटं तो ज्या वेळेला चहा गरम चहा याच्यामध्ये राहतो किमान 2 मिनिटं तरी राहतो तर त्याच्यातून ते मायक्रोप्लास्टिक सहजपणे ते चहात वितळतं आणि त्या वितळलेल्या मायक्रोप्लास्टिकमुळे कॅन्सरचा धोका वाढत चाललेला आहे. आपला भारत देश हा आता कॅन्सर कॅपिटल बनत चाललेला ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे कॅन्सर निर्माण होण्याची असंख्य कारणं आहेत पण ती टाळण्यासारखी जी कारणं आहेत त्याबद्दल आपल्याला अवेअरनेस करायचं आहे. आणि ह्या प्लास्टिकच्या कपातून चहा पिल्यामुळे जो मायक्रोप्लास्टिक दररोज 4-5 कप मधून ज्यावेळेला आपण पितो त्यावेळेला त्या व्यक्तीला भविष्यामध्ये कॅन्सर होण्याचे धोके जास्त असतात. आता प्लास्टिक कसं बघायचं याचा प्रयोग तुम्ही स्वतः करू शकता. तर हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक कप तुम्ही घ्या आणि त्याचे हे बघा हे पाणी आहे. तर हे पाणी कप बाहेरच्या बाजूने ओला करा. ओल्या हाताने ज्यावेळेला तुम्ही याच्यावर असं रब कराल त्यावेळेला तुम्हाला त्याचं आतलं प्लास्टिक जे आहे ते पूर्णपणे बाहेर येताना दिसेल. हे बघा त्याच्या आतमध्ये प्लास्टिक आहे. कारण पेपरमध्ये साध्या पेपरमध्ये चहा ओतला तर तो पेपर फाटून जाऊ शकतो. त्यासाठी याच्यामध्ये तो फाटू नये म्हणून हे प्लास्टिक वापरलेलं असतं. हे बघा. हे आपलं प्लास्टिक ओपन होतं. हो. हा पूर्णपणे आतमध्ये प्लास्टिकचा लेअर आहे. तुम्ही घरी सुद्धा प्रयोग करू शकता. चहाच्या टपरीवर करू शकता. फक्त ओल्या बोटाने बाहेरचा लेअर तुम्ही पुसा. तुम्हाला हा आतला प्लास्टिकचा लेअर पूर्णपणे दिसायला लागेल. हे अत्यंत घातक आहे. हे प्लास्टिक 2 मिनिटाच्या गरम चहामध्ये सहज विरघळतं आणि विरघळल्यामुळे तुमच्या शरीरात जात आणि त्याचा प्रचंड मोठा आरोग्याला अपाय होतो आणि कॅन्सर सारखा आजार जो आहे हा एकदा उद्भवल्यानंतर तुम्ही कितीही प्रशासनाला दोष द्या काही उपयोग नाही. कारण तो आजार शरीरालाही सहन होणारा नाही आणि केशालाही सहन होणारा नाहीये. तर त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. म्हणून नागरिकांना माझी एक विनंती आहे, एक आवाहन आहे की जिथे जिथे प्लास्टिक मधून चहा पिला जातो त्या ठिकाणी प्लास्टिक मधून चहा प्यायला नाही म्हणा. त्या दुकानदाराला स्पष्ट सांगा काचेच्या कपातून चहा दे. जर तुम्ही ह्या कपातून बिनधास्तपणे बिनबोबाट चहा पिता म्हणून त्यांचं सुद्धा ते कप देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः एक चहा प्रेमी म्हणून किंवा चहा प्यायला जाता तेव्हा तुम्ही ज्या वेळेला या कपाला नाही म्हणता त्यावेळेला मात्र त्यांना नाईलाजाने काचेचे कपच वापरावे लागतील. कारण कस्टमर एकदा परत गेला तर तो परत येत नाही. आणि तुम्ही ज्या वेळेला नाही म्हणाल आणि ज्या वेळेला असे दिवसभरातून बरेच कस्टमर या प्लास्टिक कपमुळे त्या दुकानातून परत जातील तेव्हा मात्र त्यांना त्याचं गांभीर्य कळेल आणि ते काचेच्या कपातून चहा द्यायला सुरू करतील. सुरुवातीला आपण नाही म्हणाला का आपल्या किमान आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. नंतर दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. म्हणून माझे तुम्हाला नम्र आवाहन आहे, विनंती आहे की तुम्ही अशा प्लास्टिक कप मधून पेपर कप मधून चहा प्यायचं टाळा आणि दुकानदाराला त्याचा स्पष्ट नकार द्या जेणेकरून त्याला तुम्हाला काचेच्या कपातूनच चहा द्यावा. आज आपण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र दिलेलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वगैरे भेटून त्याचाही आपण चर्चा केली घेतो. मी आज आरोग्य विभागाच्या मॅडम कदम मॅडमना भेटलो सकाळी. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना ही गंभीर बाब मी निदर्शनास आणून दिली. तर त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिलाय की आम्ही लवकरच या लोकांना नोटीस काढू आणि नोटीस पिरियड मध्ये त्यांनी त्यांच्याकडचे असलेले सगळे कप नष्ट करावे आणि त्याच्यावरती कारवाई करून काचेचे कप वापरण्यास सुरू करावं. आणि त्या नोटीसी नंतर ज्या दुकानामध्ये चहाच्या स्टॉलवरती असे जर कप दिसले तर त्याच्यावरती मोठी दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही विचाराधीन आहोत आणि आम्ही ती कारवाई करू अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्ट मला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि मलाही बघायचंय की नोटीस दिल्यानंतर किंवा नोटीसीची प्रत सुद्धा मला मिळेल ते असं बोललेले आहेत. तर नोटीस दिल्यानंतर ते काय करतात आणि कशी कारवाई शहरामध्ये अशा चहाच्या टपऱ्यांवर होते ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर आणखी एक विषय मी त्यांच्या समोर दिला जो तत्कालीन मुख्याधिकारी वर्ष सेवा असताना मी पालिकेशी त्याचा पाठपुरावा तेव्हापासून करतोय की शहरामध्ये जे प्रत्येक फुटपाथवरती चिकन मटनचे स्टॉल सुरू झालेले ते अत्यंत घातक आहे. कारण इथे आणलेले पक्षी कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय आणून कापले जातात. त्यानंतर जे बोकड कापले जातात त्यांचंही कुठलं वैद्यकीय प्रमाणपत्र नसतं. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून ते प्रमाणित करून घ्यावे लागतात. कित्येकदा अशा प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं वजन वाढवण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन घेऊन त्यांचं वजन कृत्रिमरित्या वाढवलं जातं आणि त्याच्यातून सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे. आणि नागरिकांनी सुद्धा अशा ठिकाणी चिकन मटन घेऊ नये की जिथे गल्लीबोळाचे स्टॉल सुरू केलेले आहेत.
कारण आता मी पालिकेला पाठपुरावा असा पहिल्यापासून करतो, गेली 3 वर्ष झाली की याच्यामध्ये शहरामध्ये अधिकृत स्लॉटर हाऊस असावं, जे स्लॉटर हाऊस मधून प्रमाणित केलेलेच पशु पक्षी कापले जावेत आणि तिथूनच नागरिकांनी उत्कृष्ट दर्जाचं आणि वैद्यकीय दृष्ट्या हेल्दी असलेल्या प्राण्याचं मांस खायला हरकत नाही. पण हे इंजेक्शन देऊन वाढवलेले मांस वाढवलेले प्राणी पक्षी खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका आणखी बळावतो आणि आठवड्यातून किमान 3 वेळेला आपल्याकडचे नागरिक नॉनव्हेज खातात आणि हे नॉनव्हेज अशा प्रकारचं जर असेल, कृत्रिमरित्या इंजेक्शन देऊन मांस वाढवलेलं असेल तर त्याच्यातून सुद्धा कॅन्सरचा धोका उद्भवतो. त्यासाठी पालिकेकडे माझा 2-3 वर्ष झालं पाठपुरावा सुरू आहे. आता नवीन निवडून आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्यानंतर नगरसेवक आहेत, ह्या मंडळीने हा विषय सभागृहामध्ये चर्चेला घ्यावा आणि याच्यावरती ठोस कारवाई करून नागरिकांना, शहरातल्या नागरिकांना उत्तम दर्जाचं आरोग्य मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि लवकरच तो सुद्धा विषय पटलावर येईल आणि त्यानुसार स्लॉटर हाऊस अधिकृतरित्या प्रमाणित केलेले पशु पक्षी चं मांस लोकांना मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. स्लॉटर हाऊस संदर्भात आपण पुन्हा एकदा आता नवीन नगराध्यक्षांकडे काय मागणी केलेली आहे? हो, आता जुन्या पत्राचा संदर्भ देऊन रिमाइंडर त्यांना मी दिलेला आहे की तुम्ही या स्लॉटर हाऊस विषयी नियोजन करा. आपल्या शहरामध्ये अनेक नगरपालिकेच्या प्रॉपर्टीज आहेत, तिथे एखादं अधिकृत स्लॉटर हाऊस तयार करा आणि त्या स्लॉटर हाऊस मधूनच प्राणी पक्षी विकले जातात आणि तिथूनच ते प्राणी पक्षी गेले पाहिजेत विक्रीसाठी, जेणेकरून कुठल्याही स्टॉलवरती जे मांस मटण मिळेल ते अधिकृतरित्या प्रमाणित केलेलंच असेल याच्याविषयी पालिकेने ठोस पावलं उचलावीत. ही सगळ्यात मूळ गंभीर समस्या आहे. शहरातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं तर मग ते प्रशासन काय कापाचं आणि आरोग्य सांभाळू शकत नसेल तर त्या प्रशासनाला काही अर्थ नाहीये असं माझं व्यक्तिगतरित्या म्हणणं. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.